नमस्कार मित्रांनो, सरकारतर्फे नवीन योजना 2024साठी सुरू करण्यात आलेली आहे, माहेर घर योजना. काय आहे ही योजना? कोणकोणते यामध्ये फायदे होणार आहे आपल्याला? कोणकोणत्या जिल्ह्याकरता ही योजना लागू करण्यात आलेली आहे, हे सर्व आपण यामध्ये बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. बघा, माहेर घर योजना. माहेर घर योजनेची निवासी सुविधांची तरतूद. या योजनेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोलीचे बांधकाम समाविष्ट आहे. या योजनेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात खोलीचे बांधकाम समाविष्ट आहे. ही सुविधा गर्भवती महिला, त्यांची लहान मुले आणि किंवा नातेवाईक यांना सामावून घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना प्रसूतीपूर्वी राहण्यासाठी जागा मिळेल. बघा, यामध्ये ज्या गर्भवती प्रेग्नंट महिला आहे, त्यांची डिलिव्हरीच्या आधी गैरसोय होऊ नये, त्यांना जास्त काळ उभं राहावं लागू नये लाईनमध्ये, त्याकरता त्यांना वेगळीच जागा असावी बसायला, त्याकरता ही योजना सुरू केलेली आहे. ही योजना आणखी बघूया. फायदे आणि वैशिष्ट्ये. या योजनेचे फायदे. निवासी सुविधांची तरतूद आहे यामध्ये. या योजनेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोलीचे बांधकाम समाविष्ट आहे. ही सुविधा गर्भवती महिला आणि त्यांची लहान मुले किंवा नातेवाईक यांना सामावून घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना प्रसूतीपूर्वी राहण्याची सोय होईल. आरोग्य सेवा आणि पोषण आहार. प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉक्टरांकडून नियमित आरोग्य तपासणी केली जाते. काही गुंतागुंत आढळल्यास जवळच्या आरोग्य संस्थांकडे पाठवले जाते. या व्यतिरिक्त गर्भवती महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून महिला बचत गट किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांद्वारे अन्न पुरविले जाते. आर्थिक सहाय्य. गरिबी रेषेखालील कुटुंब किंवा निवडक स्वयंसहाय्यक गटांना माहेरघरामध्ये राहण्याचा आणि देखभालीशी संबंधित खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक लाभार्थीला 500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. बघा, यामध्ये तुम्हाला तिथे राहण्यासाठी 500 रुपये आर्थिक सहाय्य देखील दिले जाते. याची अंमलबजावणी आणि पोहोच. 2010 ते 11 पासूनच कार्यरत असलेला हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश माता आणि बाल मृत्यू रोखण्यासाठी सुरक्षित वैद्यकीय सुसज्ज सुविधांमध्ये संस्थात्मक प्रसूती प्रदान करणे हा आहे. बघा, याची भौगोलिक व्याप्ती. सुरुवातीला महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये 16 जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणीसाठी शिफारस केलेली आहे. सध्या एकूण 57 प्राथमिक आरोग्य केंद्रासह 9 आदिवासी जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. यामध्ये अमरावती, गडचिरोली, नंदुरबार, नाशिक, पालघर, गोंदिया, नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ. कोणकोणते जिल्हे? अमरावती, गडचिरोली, नंदुरबार, नाशिक, पालघर, गोंदिया, नांदेड, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया. बघा, अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली जाते. माहेरघर योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घेण्यासाठी संभाव्य लाभार्थ्यांनी त्यांच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. याचा परिणाम. दुर्गम आदिवासी भागात योग्य रस्ते आणि वाहतूक नसल्यामुळे आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या आव्हानाला तोंड देत गर्भवती महिला आणि त्यांच्या अर्भकांसाठी एक सर्वसमावेशक सहाय्य प्रणाली
प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. प्रसूती सुनिश्चित करून आणि आवश्यक काळजी आणि पोषण प्रदान करून या योजनेने लक्षित प्रदेशांमधील माता आणि बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या योजनेचा लाभ अवश्य घ्या. सरकारने छान योजना महिलांसाठी, त्यातही गर्भवती महिलांसाठी सुरू केलेली आहे. यामध्ये 500 रुपये तुम्हाला राहण्याचं भत्ता पण मिळतो. जर तुम्हाला तिथे राहायचं काम पडत असेल तर 500 रुपये पण मिळते. त्यामुळे तुमची गैरसोय होणार नाही. अशी ही गव्हर्नमेंटची योजना आहे.